नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी महेश गडा पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण इसेन्शियल एलिमेंट इसेन्शियल एलिमेंट हे बघितलं. इसेन्शियल एलिमेंट म्हणजे काय बघितलं, त्याचं क्लासिफिकेशन बघितलं. क्लासिफिकेशन बघितलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर क्रायटेरिया ऑफ इसेन्शियालिटी क्रायटेरिया ऑफ इसेन्शियालिटी सुद्धा बघितलं. ठीक आहे. तर आजचे हे जे लेक्चर आहे याच्यामध्ये आपल्याला काय बघायचे तर रोल ऑफ प्लांट न्यूट्रियंट इन अ क्रॉप प्रोडक्शन. कोणकोणते न्यूट्रियंट आहे जे महत्वाचे आहे आणि त्याचा रोल काय. ठीक आहे. 17 इसेन्शियल एलिमेंट आहे, तर ते सगळ्यांचा रोल काय काय आहे. तर बघा, आता आपण बघितलं होतं, परत एकदा रिवाइज करू वाटलं असतं. बेसिक जे आहेत, बेसिक इन टोटल किती 17 एलिमेंट इसेन्शियल आहे. त्यातले जे बेसिक आहे ते कोणकोणते? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे मेजर मेजर एलिमेंट होते. मेजरमध्ये प्रायमरी प्रायमरी मेजर कोणते होते तर एन, पी, के, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. आणि सेकंडरी सेकंडरी मेजर होते तुमचे सी, ए, एम, जी, एस म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. आणि नंतर होते तुमचे मायक्रो किंवा मायनर. काय होतं, कोणकोणते होते? एफ, ई, एम, एन, झेड, एन, सी, यू, बी, एम, ओ, सी, एल, एन, आय. ठीक आहे. म्हणजे बेसिक, तीन बेसिक होते. मेजर सहा होते. ठीक आहे. आणि मायक्रो जे होते किंवा मायनर जे होते ते किती होते? आठ होते. हे असे सगळे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात. तर त्यातले आता बेसिक बघा कोणते? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ते सगळ्या 17 एलिमेंटचा स्टडी आपल्याला आता करायचा आहे, जे की त्यांचा रोल काय क्रॉप प्रोडक्शन मध्ये. बघा, कार्बन काय? बेसिक मॉलिक्युलर कंपोनंट ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड अँड न्यूक्लिक ऍसिड. बघा, प्लॅन्टच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीमध्ये महत्वाचे असणारे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स, न्यूक्लिक ऍसिड या सर्वांचा बेसिक मॉलिक्युलर कंपोनंट आहे. कोणता आहे तर कार्बन. ठीक आहे. हा त्याचा रोल आहे. नंतर बघा, हायड्रोजन प्ले ॲज अ प्ले ॲज अ सेंट्रल रोल इन अ प्लांट मेटाबॉलिझम अँड ऑल्सो एनर्जी रिलेशन ऑफ अ सेल. म्हणजे प्लांट मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ज्या असतील, म्हणजे फोटोसिंथेसिस असेल, रिस्पिरेशन असेल, प्रोटीन सिंथेसिस असेल. ठीक आहे. या सगळ्यांमध्ये हायड्रोजनचा रोल आहे. आणि सेलचं एनर्जीशी रिलेटेड ज्याचं काम आहे, एनर्जी रिलेशन ऑफ अ सेल. त्यानंतर हे तुमचं ऑक्सिजन. इट ऑकर्स इन ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता ऑक्सिजन शिवाय तुम्हाला लाईफच कम्प्लीट करता येत नाही. ठीक आहे. त्याच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड, सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये तुम्हाला ऑक्सिजनचा रोल दिसेल. ठीक आहे. तर हे होते तुमचे प्लांट मधले बेसिक न्यूट्रियंट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुमचे मेजर न्यूट्रियंट. तर त्यातला एक पहिला आहे तुमचा नायट्रोजन. ठीक आहे. पहिला तुमचा नायट्रोजन काय? इट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ द क्लोरोफिल अँड एन्झाईम इसेन्शियल फॉर द प्लांट ग्रोथ. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे झाडाची वाढ ही नायट्रोजन शिवाय होत नाही. तुम्हाला माहिती आहे युरिया जी फर्टिलायझर आहे आपण ते देत असतो वाढ होण्यासाठी, आणि युरियामध्ये काय असतं रे? नायट्रोजन किती असतो? 46%. ठीक आहे. नंतर बघा, नायट्रोजन इज इसेन्शियल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ अमायनो ऍसिड आणि प्रोटीन. नंतर बघा, सगळ्यात महत्वाचं, इट प्रमोट व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अँड गिव्स ग्रीन कलर टू द प्लांट. ग्रीन कलर टू द प्लांट हे सगळ्यात महत्वाचं फंक्शन. नंतर हे नायट्रोजन इन्क्रीजेस द कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ऑफ द रूट. त्यातलं तुम्हाला विचारलं जाणार तुम्हाला हे महत्वाचं आहे. काय? नायट्रोजन प्रमोट व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अँड गिव्स ग्रीन कलर टू द प्लांट. बघा, आपल्या शेतामध्ये जर अशी कंडिशन निर्माण झाली, आपलं क्रॉप जर वाढत नसेल, ठीक आहे, त्याची वाढ व्यवस्थित झाली नसेल, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ व्यवस्थित झालेली नसेल, तर काय केलं जातं तर युरिया टाकला जातो. आणि युरियामध्ये काय असतं रे? 46% नायट्रोजन असतो. ठीक आहे. म्हणजे काय आहे? नायट्रोजन प्रमोट व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अँड गिव्स ग्रीन कलर टू द
प्लांट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचा एलिमेंट आहे फॉस्फरस. बघा सगळ्यात महत्वाचं, इट इज रिक्वायर्ड फॉर एटीपी, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, एटीपी सिंथेसिस, विच इज इम्पॉर्टंट फॉर फोटोसिंथेसिस अँड रिस्पिरेशन. म्हणजे फॉस्फरस जो आहे तो एटीपी सिंथेसिस मध्ये खूप महत्वाचा आहे. आणि एटीपी सिंथेसिस होणं हे फोटोसिंथेसिस आणि रिस्पिरेशन साठी खूप महत्वाचं आहे. बघा सगळ्यात महत्वाचं फॉस्फरसचा रोल आता बघा काय आहे. इट स्टिम्युलेट रूट डेव्हलपमेंट अँड इन्क्रीजेस नंबर ऑफ टिलर्स, गिव्ह स्ट्रेंथ. ठीक आहे. इट इन्क्रीजेस रूट डेव्हलपमेंट. ठीक आहे. म्हणजे रूट डेव्हलपमेंटला काय करतं, स्टिम्युलेशन देतं. रूट मुळाच्या वाढीसाठी ते महत्वाचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा डिसीज रेजिस्टन्स मध्ये सुद्धा काय आहे, फॉस्फरसचा रोल तुम्हाला आढळून येईल. फॉस्फरस खूप महत्वाचा एलिमेंट आहे. आणि बघा फॉस्फरसची एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे की तो जमिनीमध्ये लवकर विरघळत नाही. ठीक आहे. जवळपास 45 ते 50 दिवस त्याला जमिनीमध्ये विरघळायला लागतात. ठीक आहे. तर काय होतं, आपण पेरणीच्या वेळेस जर डायरेक्टली फॉस्फरस दिला तर ते तुमच्या क्रॉपला लगेच अवेलेबल होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे काय करायचं असतं, पेरणीच्या 40-45 दिवस अगोदर काय केलं जातं, तर फॉस्फेटिक फर्टिलायझर आहे ते जमिनीमध्ये दिले जातात. जसं की SSP, सिंगल सुपर फॉस्फेट, आपण पेरणीच्या अगोदरच टाकतो. ठीक आहे. पण जर का तुम्हाला पेरणीच्या अगोदर टाकणं झालं नाही आणि त्याची जर तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला असं वाटलं की लवकरात लवकर ते विरघळलं पाहिजे, क्रॉपला लागलं पाहिजे, तर काय करायचं असतं, PSB, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, हे एक बायो फर्टिलायझर आहे. काय, बायो फर्टिलायझर. ठीक आहे. या बायो फर्टिलायझरची ट्रीटमेंट काय करायची, सीड ट्रीटमेंट करायची आहे. PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. म्हणजे हा काय करतो, जे काही तुमचा अनअवेलेबल फॉस्फरस आहे, सॉरी म्हणजे जो जो काही विरघळायला टाइम लागतो. ठीक आहे. जमिनीमध्ये विरघळायला म्हणल्यापेक्षा क्रॉपला अवेलेबल होण्यासाठी त्याला 40 ते 45 दिवस लागतात. आणि इनिशियली काय असतं, फॉस्फरसचा रोल तुम्हाला महत्वाचा आहे कसा, की रूट डेव्हलपमेंटसाठी फॉस्फरस महत्वाचा आहे. ठीक आहे. तसं ग्रेन डेव्हलपमेंट, ग्रेन फिलिंगसाठी पण फॉस्फरसचा रोल खूप महत्वाचा आहे, पण इनिशियली रूट डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळं जर का तुम्ही फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया PSB ची ट्रीटमेंट दिली तर तुम्हाला ते फॉस्फरस तुमच्या क्रॉपला उपयोगी होईल. नंतर काय म्हटलं, फॉस्फरस इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड यील्ड ऑफ द ग्रेन. मी सांगितलं ग्रेन डेव्हलपमेंटमध्ये खूप महत्वाचा रोल आहे. दोन जर महत्वाचे रोल सांगायचे झाले फॉस्फरसचे, तर तुमचा रूट डेव्हलपमेंट आणि दुसरा आहे ग्रेन डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की कोणतं फर्टिलायझर कधी द्यावं लागतं आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागतं आणि ते एलिमेंट, कोणता एलिमेंट कशासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा तुमचा आहे पोटॅशियम. ठीक आहे. इट इज अ ऍक्टिव्हेटर ऑफ सेव्हरल एन्झाईम इन्व्हॉल्व इन CHO अँड न्यूक्लिक ऍसिड मेटाबॉलिझम. जे काही महत्वाचे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये फॉस्फरसचा रोल आहे. महत्वाचं बघा सगळ्यात महत्वाचं, इट इज अ प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन ऑस्मॉटिक रेग्युलेशन अँड हेल्प इन मेंटेनिंग प्लांट टर्गर. म्हणजे वॉटर रिलेशनच्या ज्या गोष्टी आहेत, वॉटर ऑप्टिकच्या गोष्टी ज्या आहेत, प्लांटमध्ये टर्गर प्रेशर मेंटेन करणे. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा फॉस्फरस सॉरी पोटॅशियमचा रोल तुम्हाला दिसेल. आणि इट इज इम्पॉर्टंट फॉर सिंथेसिस ऑफ हाय एनर्जी फॉस्फेटिक मॉलिक्यूल. म्हणजे ATP सिंथेसिससाठी महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं पोटॅशियमचं फंक्शन, इट इन्क्रीजेस प्लांट रेजिस्टन्स टू मॉइश्चर स्ट्रेस. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं मॉइश्चर स्ट्रेसशी रिलेटेड असणारा एलिमेंट आहे तुमचा पोटॅशियम. आणि हे सुद्धा महत्वाचं आहे. इट हेल्प्स टू प्रोड्यूस प्लांट अगेन डिसीज अँड पेस्ट रेजिस्टन्स. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा की मॉइश्चर स्ट्रेस आणि डिसीज अँड पेस्ट रेजिस्टन्स साठी महत्वाचा एलिमेंट कोणता आहे, तर तुमचा पोटॅशियम आहे. बघा हे जनरली NPK यावर जास्त क्वेश्चन विचारले जातात की जे, कारण की ते मेजर, प्रायमरी मेजर आहेत. ठीक आहे. तसे मेजर किती आहेत, 6 आहे. NPK CA MgS हे 6 एलिमेंट जे आहेत ते कसे मेजर आहेत. पण क्वेश्चन विचारताना जनरली NPK वर जास्त विचारले जातील. त्याच्यानंतर CA MgS वर पण विचारले जातात बघा. आता नंतरचा एलिमेंट तुमचा कॅल्शियम. नंतरचा एलिमेंट तुमचा कोणता आहे, कॅल्शियम. काय कॅल्शियमचं बघा, सॉरी, कॅल्शियम बघा काय, इट इन्व्हॉल्व इन द मेंटेनन्स ऑफ द सेल्युलर ऑर्गनायझेशन. म्हणजे सेल डेव्हलपमेंट किंवा सेल वॉल डेव्हलपमेंट. म्हणजे बघा फॉर्मेशन ऑफ द सेल वॉल,
सेल्युलर ऑर्गनायझेशनशी रिलेटेड आहे, म्हणजे काय, सेल वॉल मेम्ब्रेन तयार होण्यामध्ये याचा रोल आहे. म्हणजे सरळ सरळ सेल वॉलशी रिलेटेड जर तुम्हाला विचारला कोणता एलिमेंट आहे, तर तो तुमचा आहे कॅल्शियम. कॅल्शियम. इट इन्क्रीजेस द सीड प्रोडक्शन, अजून एक त्याचा रोल आहे. पण मेजर टॉप ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो तुम्हाला सेल वॉल मेम्ब्रेन किंवा सेल वॉलशी रिलेटेड असणारा न्यूट्रिएंट कोणता आहे, तर कॅल्शियम. नंतर हे बघा मॅग्नेशियम. बघा सगळ्यात महत्वाचं मॅग्नेशियमचं, ओनली मिनरल कॉन्स्टिट्यूट ऑफ क्लोरोफिल. ठीक आहे, क्लोरोफिलचा महत्वाचा भाग कोणता आहे, तर मॅग्नेशियम आहे. नंतर ग्रेटर रोल इन ट्रान्सफरिंग फॉस्फेट, हे काही एवढं महत्वाचं नाही. पण क्लोरोफिलच्या रिलेटेड इट इज द ओनली मिनरल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलचा काय कॉन्स्टिट्यूएंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलेले आहे तुम्हाला सल्फर. ठीक आहे, सल्फरचं एक तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सांगतो महत्वाचा. बघा. हं. बघा बाकीचे पण दिलेले आहे, पण एक ऑब्जेक्टिव्ह खूप महत्वाचा सल्फरचा तो विचारला तो. इट इज इम्पॉर्टंट फॉर सिंथिसिस ऑफ इसेन्शियल ऑइल इन ऑइल सीड क्रॉप. म्हणजे जे काही ऑइल सीड असतील, म्हणजे सोयाबीन असेल, त्याच्यानंतर तुमचं सनफ्लॉवर असेल, सॅपफ्लॉवर असेल, जे काही ऑइल सीड, सगळे जे ऑइल सीड क्रॉप्स असतील, त्याच्यामध्ये ऑइल फॉर्मेशनमध्ये या सल्फरचा रोल असतो. म्हणून जे काही ऑइल सीड क्रॉप असतील त्याला सल्फर दिलं गेलं पाहिजे. ठीक आहे. बघा नंतरचं अजून काय फंक्शन, इट इज इसेन्शियल इन फॉर्मिंग प्लांट प्रोटीन. नंतर नंतर काय, इट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ द इसेन्शियल अमायनो ऍसिड, हे दिलेले सल्फर्स. पण महत्वाचं काय आहे, प्रत्येक एलिमेंटचं तुम्हाला महत्वाचे एक दोन फंक्शन सांगतोय मी की जे पेपरमध्ये विचारले जातात. ठीक आहे. महत्वाचं काय आहे सल्फरचं, इम्पॉर्टंट फॉर सिंथेसिस ऑफ इसेन्शियल ऑइल इन ऑइल सीड क्रॉप. ठीक आहे. नंतर आयर्न, हे महत्वाचं आहे आयर्नचं. इट इज नॉट कॉन्स्टिट्युएंट ऑफ क्लोरोफिल बट इन्व्हॉल्व इन अ सिंथिसिस ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिल सिंथिसिसमध्ये महत्वाचा एलिमेंट कोणता आहे, तर तुमचा आयर्न. ठीक आहे. नंतर आहे तुमचं मॅग्नीज. नंतर काय आहे, मॅग्नीज. महत्वाचं नाही एवढं. ठीक आहे, बघून घेऊ. काय मॅग्नीज, इट इज ऍक्टिव्हेटर ऑफ मेनी एन्झाईम. एन्झाईमशी रिलेटेड महत्वाचं फंक्शन आहे. नंतर मॅग्नीज इज इम्पॉर्टंट फॉर फोटोसिंथेसिस. नंतर इट ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट इन ऑक्सिडेशन रिडक्शन इन अ प्लांट. नंतर हेल्प इन नायट्रोजन मेटाबॉलिझम, हे त्याचे रूल आहेत, लक्षात ठेवा. महत्वाचे तर नाही पण वाचून घ्या. नंतर आहे झिंक, कन्स्टिट्युएंट कन्स्टिट्युएंट ऑफ नंबर ऑफ एन्झाईम. नंतर इट इज बिलीव्ह टू प्रमोट आर एन ए सिंथिसिस, महत्वाचं आहे आर एन ए सिंथिसिससाठी निडेड फॉर प्रोटीन सिंथिसिस. नंतर इट प्रमोट सीड मॅच्युरेशन अँड फॉर्मेशन, झिंक. ठीक आहे. काय काय महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगतोय, की जे एक्झामसाठी खूप महत्वाचं आहे. बाकीचे रोल पण आपण बघतोय, पण एक्झामसाठी महत्वाचे कोणते आहेत ते तुम्हाला सांगतोय. आता कॉपर. ठीक आहे. कॉपरमध्ये पण एवढं महत्वाचं नाही आहे, कन्स्टिट्युएंट ऑफ सेव्हरल इन्झाईम इन्व्हॉल्व इन अ कार्बन असिमिलेशन. आता बोरॉन, बोरॉनचं जे दिलेलं आहे बघा, इट इज अ इसेन्शियल फॉर सेल डिव्हिजन अँड डेव्हलपमेंट. सेल डिव्हिजनसाठी असणारा महत्वाचा एलिमेंट कोणता आहे, तर बोरॉन. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नंतर अजून बोरॉनचं काय महत्वाचं आहे बघा, तर इसेन्शियल फॉर पोलन जर्मिनेशन अँड ग्रोथ ऑफ द पोलन ट्यूब, खूप महत्वाचं फंक्शन विचारलेलं आहे. पोलन जर्मिनेशन अँड ग्रोथ ऑफ द पोलन ट्यूब. नंतर सेल मॅच्युरेशनसाठी, नंतर इन्व्हॉल्व इन ट्रान्सलोकेशन ऑफ शुगर, हे काय महत्वाचं नाही पण हे खूप महत्वाचं आहे, पोलन जर्मिनेशन अँड ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब. नंतर आहे मॉलिब्डेनम, ऍक्ट ॲज अ कंपोनंट ऑफ द एन्झाईम, काय महत्वाचं नाही. नंतर इट इज इसेन्शियल फॉर नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम, मॉलिब्डेनम महत्वाचा आहे नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे तुमचं क्लोरीन, ते क्लोराईड झालं, ते क्लोरीन करून घ्यायचं. क्लोरीन आपला काय, कन्सिडर इम्पॉर्टंट फॉर फोटोसिंथिसिस. नंतर कॉन्ट्रीब्यूट टर्गर इन अ लिप अँड अदर पार्ट, काही महत्वाचं नाही. नंतर निकेल रिक्वायर बाय प्लांट फॉर प्रॉपर सीड जर्मिनेशन आणि बेनिफिशियल फॉर नायट्रोजन मेटाबॉलिझम इन लेग्युम्स. ठीक आहे. हे होते तुमचे रोल ऑफ एलिमेंट किंवा न्यूट्रिएंट.
ठीक आहे, महत्वाचे रोल जे होते तुम्हाला सांगितले. ठीक आहे, तर हे वारंवार बघायचं कोणकोणते रोल आहे काय आहे. आणि जे काही मागचे लेक्चर झाले तुमचं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, नंतर क्रायटेरिया ऑफ इसेन्शियालिटी, हे पण व्यवस्थित बघा. ठीक आहे, तर थँक्यू. जर कोणी नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना हे लेक्चर किंवा हे सेशन शेअर करा आणि त्यांना सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.